नमस्कार मैत्रिणींनो, मॅट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी माधुरी आज तुम्हाला 4 ते 4 टिपक्यांची खूपच सुरेख अशी रांगोळी काढून दाखवणार आहे. आधी आपण 3 ते 3 टिपके काढलेले आहेत. जागा जशी ॲडजस्ट होईल तसे आपण पुढचे टिपके वाढवून घेतलेले आहेत. चला तर मग यानंतर आता आपण चौकोन काढून घेऊया 4 टिपक्यांचा. त्यानंतर आडव्या आणि उभ्या त्याला समांतर अशा 2-2 रेघा काढून घ्यायच्या आहेत व त्याला नंतर त्यामधून आपण 3-3 रेघा काढून घ्यायच्या आहेत. त्या चौकोनांना भेटतील अशा, पहा अशा पद्धतीने. चला तर आता अशा पद्धतीने आपण या 3-3 रेघा चौकोनामध्ये प्रत्येक साईडला काढून घेत आहोत. ते काढून झाल्याच्या नंतर आपण चौकोनामध्ये लाल रंग भरत आहोत, खूपच सुरेख आणि सुंदर पद्धतीने. चला तर मग भरून घेऊयात. लाल रंग भरून झाल्यानंतर आपण पुढे असे 2 ते 1 असे टिपके काढून घेत आहोत. चौकोनाच्या पुढे अंतर पाहून, म्हणजे आपल्याला तिथे चौकोन काढून घ्यायचा आहे. चला तर मग काढून घेऊयात. टिपके याकरता काढले की चौकोन चुकला नाही पाहिजे. तुम्ही मनानेही काढू शकता विदाऊट टिपके देता, जर तुम्हाला अंदाज येत असेल त्याप्रमाणे. तर अशा पद्धतीने आपण हे क्रॉस होतील असे चौकोन काढून घ्यायचे आहेत. चौकोन काढून झाल्याच्या नंतर चौकोनाचे टोक आणि मोठा जो चौकोन आहे त्याच्यामध्ये एक पाकळी काढून घ्यायची आहे अशा पद्धतीची. तर आता 5-5 रेघा आपण काढून घ्यायच्या आहेत चौकोनामध्ये. 3, 4 आणि 5. आता त्याला क्रॉस होतील अशा 5 रेघा प्रत्येकच चौकोनामध्ये आपण काढून घेऊयात. या रेघा काढून झाल्याच्या नंतर चौकोनाच्या रेघा आपण आतल्या चौकोनाला जोडून घ्यायच्या आहेत. चला तर मग आता पहा कशा पद्धतीने जोडते. तर पहा अशा पद्धतीने आपण या रेघा चौकोनाला जोडतोय, ना की आपण त्या पाकळीला जोडतोय, बरं का. म्हणजे की खालची पाकळी अशी मोठी दिसली पाहिजे. तर आता आपण प्रत्येकच साईडला असेच डिझाईन आपण काढून घेत आहोत. याच्यानंतर वरच्याही साईडला आपण पाकळी काढून त्या रेघा जोडून घ्यायच्या आहेत. चला तर आधी आपण ही डिझाईन चारही बाजूंना काढून कंप्लीट करूयात.
पहा, अशा पद्धतीने आपण चारही बाजूनं काढलेल्या आहेत. आता आपण 2 पाकळ्या अशा एक समान अशा आधीच काढून घ्यायच्या आहेत चौकोनाच्या साईडला दोन्ही बाजूला. आणि आता चौकोनाच्या ज्या रेघा आहेत आपण आतल्या त्या अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत. तर आता आपण जोडून घेऊयात. तर चला, तर आता चौकोनाच्या दुसऱ्या बाजूला आपण या रेघा जोडून घेत आहोत. तर आपण चारही बाजूने अशाच रांगोळ्या जोडत आहोत. चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करून घ्या, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन इझिली अवेलेबल होतील. त्याचप्रमाणे तुम्हाला नवीन व्हिडिओज इझिली पाहता येतील. पहा, तर आता आपली चौथी बाजूही काढून घ्यायची राहिलेली आहे, तर काढून घेऊयात. चला, तर आता आपण आतल्या साईडनं 2-2 पाकळ्या ह्या काढून घ्यायच्या आहेत चौकोनाला उरलेल्या जागांमध्ये प्रत्येकच साईडला. अशा पद्धतीने चारही बाजूंना आपले कमळासारखी खूपच सुरेख डिझाईन तयार झालेली आहे. तर आता आपण प्रत्येकच बाहेरच्या साईडला आलेल्या तुऱ्यांमध्ये एक एक पांढरा टिपका देतो आहे व पुढची डिझाईन काढून कंप्लीट करूयात आता आपण. चला, तर मग आता आपण हे पहा, त्या पाकळ्यांना आपण जो लाल रंग देऊन घ्यायचा आहे चारही बाजूंच्या.
तर अशा पद्धतीने आपल्या चारही पाकळ्यांना आपण कमळाच्या लाल असा सुंदर रंग देऊन घेतलेला आहे. तो झाल्याच्या नंतर मधल्या चौकोनाला पिवळा टिपका देत आहोत व जी छोटी पाकळी आहे त्यालाही आपण पिवळा रंग देत आहोत. पहा, ते झाल्यानंतर आपण थोडंसं पाकळ्या डार्क करून घेतलेल्या आहेत पांढऱ्या रांगोळीने. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. असेच नवीन व्हिडिओज नेहमी पाहत राहा व आपल्या घरादारासमोर अंगणासमोर नेहमी घर आपलं रांगोळ्यांनी सजवत राहा. रांगोळ्या काढणं हे खूप शुभ मानलं जातं. आपण रोज सकाळी रांगोळ्या काढल्याच पाहिजेत. येणारी वाईट जी नजर असते ती आपल्या घराला लागत नाही याकरता. तर आता आपण लाल टिपके देत आहोत 3-3 पांढऱ्या टिपक्यांच्या समोर आणि त्याला एखाद्या वेळेस पसरून आपण फुलही तयार करू शकतो. सो आता माती देऊन घेऊयात. असे 3-3 टिपके देऊन झालेचे आहे. नंतर आपण असे पसरवलेलेच आहेत. पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी आपली ही तयार झालेली आहे. नेहमीच अशा रांगोळ्या पाहत राहा, सुंदर अशा डिझाईन्स काढत राहा. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू सो मच. तर आता मी परत त्या लाल रांगोळीला परत पांढऱ्या रंगाने आणखी डिझाईन केलेली आहे. बॉर्डर्स म्हणजे छान दिसली पाहिजे. धन्यवाद.